What are these soft skills? Soft skills are personality traits that determine a person's interaction with others and ability to be successful at work. These are the traits. हे एका व्यक्तीचे गुण आहेत, क्वालिटीज आहेत. काय डिटरमाइन करते ते? वेदर यू विल बी अ सक्सेसफुल इन द वर्क. तुम्ही त्या कामामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुमच्याकडे क्वालिटी आहे का? डिग्री सगळ्यांकडेच असतात, नो डाऊट अबाउट. बट व्हाय द कंपनी शुड सिलेक्ट यू? पण तुमचं सिलेक्शन का करावं कंपनीने? बिकॉज ऑफ दिस स्किल्स यू गेट एज ओव्हर अदर्स. या स्किल आहे म्हणून तुम्हाला इतरांपेक्षा वरचढ असतात, तुम्ही त्यात प्लस असतात, तेव्हा तुमचं सिलेक्शन होतं. आर यू गेटिंग इट? अँड अफेक्ट ऑर हर परफॉर्मन्स ॲट वर्क, रिलेशनशिप्स विथ कलिग्स अँड करिअर प्रॉस्पेक्ट्स. तुमचं इतरांसोबत रिलेशनशिप कसं मेंटेन करता तुम्ही कामाच्या ठिकाणी, अँड करिअर प्रॉस्पेक्ट, आणि तुम्ही तुमचं करिअर कसं डेव्हलप करता. All these things are important. All these things are necessary for a successful career. What are these soft skills? Attitude, adaptability. Attitude, तुमचा दृष्टिकोन कसा आहे. Adaptability, तुम्ही तुमच्या नवीन वातावरणात कसं समायोजन साधून घेता. गोल सेटिंग, तुम्ही एखादं ध्येय कसं ठरवता, त्यापर्यंत कसं पोहोचता. मोटिवेशन, तुम्ही कशी प्रेरणा देतात इतरांना. तुम्ही स्वतः तर प्रेरित असतात, पण तुम्ही तुमच्या इतर मेंबर्सला कसं मोटिवेट करता. टाइम मॅनेजमेंट, हाऊ यू मॅनेज द टाइम दॅट यू हॅव. 8 तासाचा वेळ असेल तर तुम्ही त्यात कसं मॅनेजमेंट करता. तुम्ही तुमचं काम इफिशियंटली कसं करतात. स्ट्रेस मॅनेजमेंट, तुम्ही स्ट्रेस कसं मॅनेज करतात. क्रिटिकल थिंकिंग अँड ऑल अदर लिडरशिप स्किल्स. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे एकदम वेळ आल्यावर, अडचणीच्या आल्यावर तुम्ही कसं विचार करतात. All these qualities are soft skills. या सगळ्या क्वालिटी म्हणजे काय? सॉफ्ट स्किल्स आहेत. त्यापैकी आपल्याला बघायची लिडरशिप स्किल. These involve the ability to take decision. लिडरशिप स्किल मध्ये काय असतं? सगळ्यात महत्वाचं क्वालिटी, दॅट टेक अ डिसिजन. तुम्ही निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. टू टेक इनिशिएटिव्ह, तुम्ही प्रत्येक गोष्टी पुढे होऊन केली पाहिजे. इनिशिएटिव्ह, मी सुरुवात करतो, बरं चला ग्रुपमध्ये, चल मी पहिले करतो, आय विल ट्राय फर्स्ट. टू मोटिवेट, इतरांना मोटिवेट केलं पाहिजे. एखादं काम हातात घेतलं, अरे होईल का नाही, आपल्याला होईल का नाही रे, मग करायचं का नाही रे. यू हॅव टू मोटिवेट देम. आय विल डू इट, यू शुड फॉलो मी. मी करतो, तुम्ही बघा, मग माझ्या मागे तुम्ही करा. मोटिवेट. रिझॉल्व द कॉन्फ्लिक्ट. एखादा वाद झाला कलिग्स मध्ये, विचाराने, हा माझा मित्र आहे म्हणून याची बाजू घ्यायची असं करायचं नाही. विचाराने, लॉजिकली तुम्ही निर्णय घ्यायचा, कोण चुकीचं कोण बरोबर, हे मिटवायला शिकले पाहिजे. यू शुड बी एबल टू हॅव अ गुड जजमेंट क्वालिटी अँड टेक अ ब्लेम वेन थिंग्स गो रॉंग. सगळ्यात महत्वाची क्वालिटी. गोष्टी चुकल्या स्वतःवर घ्या. बिईंग अ लीडर, आय एम द रिस्पॉन्सिबल. जसं एखादी टीम हरली आहे, सगळ्यात जास्त टीका कॅप्टनला करावी लागते, कॅप्टनला स्वीकारावी लागते. सेम थिंग इज विथ दिस. सम ऑफ द क्वालिटीज आर डिस्कस बिलो. त्यातल्या काही क्वालिटी आपण आता वन बाय वन बघू. गुड लीडर इज अ मोटिवेटर. मोटिवेटर, चांगला जो लीडर असतो ना, तो सगळ्यात पहिले मोटिवेटर असतो. मोटिवेटर असतो म्हणजे इतकी भयानक स्फूर्ती देतो, जबरदस्त चित्र देतो. द बेस्ट लीडर दॅट आय हॅव सीन इज महात्मा गांधी. मी बघितलेला सगळ्यात चांगला नेता म्हणजे महात्मा गांधी. व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, सगळा देश एक केला, अहिंसेच्या मार्गाने लढली. मोटिवेटर. घाबरू नका, काठ्या घ्या, हिंसा करू नका. हिंसा का करू नका? गांधीजींना का वाटलं असेल हिंसा करू नये? बघा आता विषय निघालाय, सगळे गांधीजी नाव ठेवतात, तेव्हा स्वातंत्र्य झाले असते, गांधीजी नसते तर आमकं फलाना. पण एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती जेव्हा दगावतो या हिंसेमध्ये, तर त्याच्या परिवारावर काय वाईट वेळ असते याची जाणीव गांधीजींना आहे, होती. म्हणजे मोटिवेटर, ही मोटिवेट द पीपल. सुभाष बाबू, ही मोटिवेट दॅट आझाद हिंद सेना. जपानला स्थापन केली आझाद हिंद सेना, आशियात आली, युद्ध लढली, आझाद हिंद सेना. मोटिवेटर, अ गुड लीडर. कुठलाही लीडर हा काय पाहिजे? मोटिवेटर पाहिजे. त्याने आपल्या सोबतच्या टीमला मोटिवेट केलं पाहिजे, स्फूर्ती दिली पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे. ऑनेस्टी, सेकंड क्वालिटी, ऑनेस्टी. प्रामाणिक पाहिजे, लबाडी नको, ग्रुपच्या नावाखाली भ्रष्टाचार नको. गणपती मंडळ आहे, मी अध्यक्ष आहे, वर्गणी जमा झाली, 50% खिशात, लीडर होईल का चांगला? नो. You have to be honest. Good leader will be able to take honest and right decision to protect the team member and the organization. संस्था
टीम वाचवण्यासाठी ऑनेस्ट डिसिजन घेतले पाहिजे, ऑनेस्ट राहिले पाहिजे. ऑनेस्टी, ट्रस्ट द टीम. प्रत्येक गोष्टीमध्ये टीमवर ट्रस्ट, विश्वास पाहिजे आपल्या टीमचा. येस, माय टीम कॅन डू इट. ऑल द मेंबर्स ऑफ द टीम आर माइन, दे आर लाईक माय फॅमिली मेंबर्स. दिस काइंड ऑफ फिलिंग गिव्स अ लीडर अन एज. त्या कॅप्टनला, त्या लीडरला एक धाड प्रदान करते. A good leader will be a delegate worker. A good leader will be able to delegate work to an appropriate departments and personnel. कामाची विभागणी करता आली पाहिजे. हा माझा जवळचा मित्र आहे, तो हलकं काम घे, पण जो दांडगा असेल, ताकदीचा असेल तर त्याला जड काम द्या. एखादा बुद्धिवादी असेल त्याला बुद्धीचं काम द्या. एखादा बोलण्यात फार माहिर असेल त्याला रिलेशनशिपचं काम द्या. लीडर त्याचे गुण ओळखून काम वाटायला शिका लीडरने. गुड लीडर विल बी अ गुड कम्युनिकेटर. सगळ्यात महत्वाची क्वालिटी असते लीडर मध्ये कम्युनिकेटर. तो चांगलं संभाषण साधवलं पाहिजे. कितीही वातावरण खराब हो ग्रुपचं, त्याने सगळ्यांशी संभाषण साधून सगळ्यांना मोटिवेट केलं पाहिजे. त्याने इतरांना परस्यूड केलं पाहिजे. एखादी गोष्ट ठरवताना सांगितलं पाहिजे हे चुकीचं, हे बरोबर आहे. सगळ्यांना त्याने विश्वासात घेतलं पाहिजे. आर गेटिंग? अँड इट शुड बी असर्टिव्ह अँड नॉन अग्रेसिव्ह. असर्टिव्ह पाहिजे, सकारात्मक, शांतते, अग्रेसिव्ह न. ओव्हर अग्रेशन इज नॉट गुड फॉर एनी टीम. कुठल्याही टीम साठी, इन्स्टिट्यूट साठी ओव्हर अग्रेशन नको. वी हॅव सीन मोटिवेशन, ऑनेस्टी, ट्रस्ट द टीम, डेलिगेट वर्क. नाउ गुड कम्युनिकेटर that we have seen. Now next quality is important, that is confidence. Confidence is himself the show, especially during crisis. A good leader, अतिशय जेव्हा वाईट वेळ, संघर्षाची वेळ असते तेव्हा आत्मविश्वास टीमच्या लीडरकडे पाहिजे. देन अँड देन ओनली दॅट टीम बिकम सक्सेसफुल. अँड ही शुड लीड बाय एन एक्झाम्पल. कुठलंही काम करताना त्यांनी लीड घेतलं पाहिजे. स्वतः एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे. येस, वी कॅन डू इट. आपण हे करू शकतो, मी केलंय, तुम्ही करा. क्वालिटी ऑफ अ गुड लीडर. अँड द लास्ट क्वालिटी दॅट इज ह्युमर सेन्स. सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे. म्हणजे वातावरण खूप तंग असेल तर एखादा हलका फुलका विनोद करून वातावरण रिलॅक्स केलं पाहिजे. आर यू गेटिंग इट? All these are the important qualities of a good leader that we have discussed. In next video, we will discuss leadership or teamwork qualities, teamwork skill. Okay? Thank you.